नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये एक नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या नवीन स्टोअर ओपनिंग नंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड या कंपनीची टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 250. आणि मित्रांनो, जसजसे या कंपनीचे स्टोअर वाढेल तसतसे या कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल, नेट प्रॉफिट वाढेल, तसेच अर्निंग पर इक्विटी शेअर वाढेल. म्हणजे सरळ सरळ जसजसे ही कंपनी आपले नवीन नवीन स्टोअर ओपन करेल तसतसे कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया जिंदल स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जिंदल स्टील कमिशन्स 5 MTPA ब्लास्ट फर्नेस इन ओडिशा ऑन ट्रॅक फॉर 12 MTPA कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिंदल स्टील लिमिटेड या कंपनीने ओडिशामध्ये अंगुल प्लांट येथे 5 MTPA ब्लास्ट फर्नेसची कमिशनिंगची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या कमिशनिंग नंतर जिंदल स्टील लिमिटेड या कंपनीची हॉट मेटल कॅपॅसिटी डबल होऊन झाली आहे 9 MTPA, जी अगोदर होती 4 MTPA. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी जिंदल स्टील लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया वेबसॉल एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वेबसॉल एनर्जी शेअर राईज ॲज कंपनी डबल सोलार सेल कॅपॅसिटी टू 1.2 GW विथ न्यू 600 मेगावॅट लाईन इन वेस्ट बंगाल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेड या कंपनीने वेस्ट बंगालमध्ये आपल्या फलता फॅसिलिटी येथे नवीन 600 मेगावॅटचा मोनो PERE सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग लाईन सुरू केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेडची टोटल सोलार सेल कॅपॅसिटी डबल होऊन झाली आहे 1.2 GW. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी वेबसॉल एनर्जी सिस्टीम लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड अप्रूव्ज ₹705.51 कोटी इन्व्हेस्टमेंट इन ग्रिड कम्युनिकेशन अँड इमर्जन्सी इन्फ्रास्ट्रक्चर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नेशन ग्रिड ऑपरेशन्सला मजबूती देण्यासाठी तसेच डिझास्टर प्रिपेअर्डनेस एनहान्स करण्यासाठी 2 मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये 705.51 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला विशाखापट्टणम पोर्ट ऑथॉरिटी या कंपनीकडून 23,53,74,109 रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 24 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. आणि मित्रांनो, आज ड्युरिंग द मार्केट सुद्धा
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला एक ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर ॲडिशनल डिफेन्स ऑर्डर्स वर्थ ₹1092 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 1092 कोटी रुपयाचे ऑर्डर्स मिळाले आहे. डिफेन्स रिक्वायरमेंटच्या वाईड रेंज रिलेटेड, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम अपग्रेडेज, डिफेन्स नेटवर्क अपग्रेडेज, टँक सबसिस्टम्स, TR मॉड्यूल, कम्युनिकेशन इक्विपमेंट, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स तसेच स्पेअर्स अँड सर्व्हिसेस या ऑर्डरमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, आपण पहिला व्हिडिओ म्हणजे 6 वाजताचा व्हिडिओ बघितला होता की IRFCने 3 लोन सँक्शन केले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, आज मार्केट क्लोज झाल्यानंतर ही अपडेट आली आहे की IRFC कडूनच आहे की या कंपनीने 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे लोन ॲग्रीमेंट केले आहे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC इंक ₹16,489 कोटी लोन ॲग्रीमेंट विथ HPGCL अँड महाजेनको फॉर थर्मल पॉवर प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये अपकमिंग सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टला फायनान्स करण्यासाठी 16,489 कोटी रुपयांचे 2 मेजर लोन ॲग्रीमेंट साईन केले आहे. त्यामधला IRFCने एक ॲग्रीमेंट साईन केला आहे, लोन ॲग्रीमेंट साईन केला आहे हरियाणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत 5,929 कोटी रुपयांचा 800 मेगावॅटच्या सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टला सपोर्ट देण्यासाठी फायनान्स प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्या अंतर्गत IRFC. आणि मित्रांनो, याची लोकेशन आहे यमुनानगर, दीनाबंधू छोटू राम थर्मल पॉवर प्लांट येथे. आणि मित्रांनो, दुसरा लोन ॲग्रीमेंट साईन केला आहे IRFCने महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत, म्हणजे महाजेनको सोबत लोन ॲग्रीमेंट. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू आहे 10,560 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच्या अंतर्गत IRFC महाजेनकोला 1,320 मेगावॅटच्या सुपर क्रिटिकल एक्सपान्शन प्रोजेक्टसाठी फंड प्रोव्हाइड करणार. आणि मित्रांनो, या प्लांटची लोकेशन आहे कोरडी थर्मल पॉवर स्टेशन, नागपूर येथे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे, मार्केट ओपन झाल्यानंतर. चला आता बोलूया इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर बद्दल. तर मित्रांनो, इंडिगो मॅक्स हेल्थकेअर शेअर इन फोकस आफ्टर निफ्टी 50 इन्क्लुजन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. उद्यापासून म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पासून NSEच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये चेंजेस होणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण NSEचा मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 बघितला तर निफ्टी 50 मध्ये इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर या 2 कंपन्या ॲड होणार आहे. आणि निफ्टी 50 या मेजर इंडेक्समधून इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्प बाहेर होणार आहे. म्हणजे मित्रांनो, उद्या NSEचे खूप सारे इंडायसेस फोकसमध्ये राहणार आहे, कारण हे जे चेंजेस आहे हे उद्यापासून म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो,
Tata Power and VE commercial vehicle join forces to accelerate electric commercial vehicle adoption in India. तर मित्रांनो, टाटा पॉवर या कंपनीने आणि व्हीई कमर्शियल व्हेकल या दोघांनी पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इंडियामध्ये इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल ॲडॉप्शन म्हणजे सरळ इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकलची सेल्स वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.